नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत आता शुद्धीवर आलेला असतो. जेव्हा ही बातमी कलाला समजते तेव्हा कला पळत पळत तिथे येते आणि अद्वैतला भेटायला जाणार तेवढ्यात सरोज तिला थांबवते आणि सांगते की तू माझ्या अद्वैतला भेटायचं नाही. हे सगळं जे झालंय ते सगळं तुझ्यामुळे झालंय आणि फक्त अद्वैतवर एक उपकार कर की इथून निघून जा, मगच अद्वैतला बरं वाटेल. तेव्हा कला ही सरोजकडे विनंती करत असते की प्लीज मला अद्वैतला भेटू द्या, त्याने माझा जीव वाचवलाय. तेव्हा सरोज म्हणते की तुला खरंच जर असं वाटत असेल ना की त्याला शांतपणे जगू द्यावं तर कायमची इथून निघून जा. कला एवढी रडत असताना सुद्धा सरोजने काय कलाला अद्वैतला भेटू दिलेलं नसतं. त्यामुळे कला मात्र इकडे बाजूला येऊन रडत असते. त्यावेळी संगीता तिच्याजवळ बसलेली असते. संगीताला कलाचं हे दुःख बघवत नसतं. कलाला ती म्हणत असते की पोरी शांत हो, रडू नको ग आणि वाईटही वाटून घेऊ नको. मला माहिती आहे की आता तुझ्या मनाला काय वाटत असेल, तुला किती वेदना होत असतील. बाबा सुद्धा कलाला समजावत असतात की कले अगं शांत हो. संगीता म्हणते की ह्या सरोज मॅडम पण अशा का वागताय तेच काही कळत नाहीये आणि खरंच किती मोठा गैरसमज करून घेतलाय त्यांनी. जे काही बोलताय ते गैरसमजापोटी बोलताय. त्या असं कसं काय म्हणू शकता की आपल्या कलेमुळे त्यांच्या अद्वैतरावांचं वाईट होतंय आणि आजपर्यंत माझ्या कलेमुळे त्या चांदेकरांच्या घरामध्ये कितीतरी चांगल्या गोष्टी झाल्यात, हे त्यांना कळत नाहीये का? हे त्यांना जाणवत नाहीये का? प्रत्येक वेळी माझ्या मुलीला का असा आरोप करतात त्या? थांब कले, मला हे अजिबात सहन होत नाहीये. मी एक काम करते, मी त्यांच्याशी बोलूनच येते. असं म्हणत संगीता आता उठायला जाते तेव्हा कला म्हणते की नाही आई नको, तू प्लीज तिकडे जाऊ नकोस. आणि मला सांग ना ग, त्यांचं काय चुकतंय? त्या सुद्धा त्यांच्या जागेवर बरोबरच आहेत ना. आज आपल्यामुळे, आपल्या दुकानामुळे अद्वैतची ही अवस्था झालीय. जर अद्वैत तिथे आलाच नसता तर तो आगीमध्ये सापडलाच नसता आणि त्याला अटॅकही आला नसता. आपल्यासाठीच तो त्या आगीमध्ये गेला होता ना, त्यामुळे त्यांना राग येणं सुद्धा स्वाभाविकच आहे. आणि मेन म्हणजे आता त्या खूप हायपर आहे आणि रागात आहे. रागाच्या भरात कोण काय बोलतं याचं नियंत्रण नसतं आपल्याला. जाऊ दे, त्यामुळे नको बोलूस. आता एवढं सगळं होताना सुद्धा सरोज कलाला एवढं बोलत असते, नाही नाही ते घालून पाडून बोलते, तरी सुद्धा कला ही सरोजच्याच बाजूने विचार करत असते की कुठेतरी त्यांचं बरोबर आहे. त्या त्यांच्या जागेवर बरोबर आहे, कारण त्यांचा मुलगा आज हॉस्पिटलच्या बेडवर आहे. त्यामुळे तिच्या मनाला झालेल्या वेदना अगदी सहज ती पुसून टाकते. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल. तुम्हाला आठवण करून देते की प्लीज आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि खरंच तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळे अजून 10 लोकांना तुम्ही हा व्हिडिओ सजेस्ट करू शकता. सो फ्रेंड्स, प्लीज आमची मदत करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. बाबा कलाला समजावून सांगत असतात की हे बघ कले, मला तुझं म्हणणं पटतंय. खरं तर तू हे सगळं बोलतीये हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, परंतु अगं ते मोठे आहेत, त्यांनीही तुझी थोडीशी बाजू समजून घ्यायला पाहिजे ना. तू त्यांच्याबद्दल असा विचार करतीये आणि त्या तुझ्याबद्दल काय विचार करताय बरं? मग कला बाबांना सांगते की बाबा, खरं तर माझं म्हणणंच नाहीये की त्यांनी मला समजून घ्यावं, पण चांदेकरने जे काही केलं ते आपल्यासाठी केलं. स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्याने माझा जीव वाचवलाय. अंबाबाईच्या फोटोसाठी फक्त तो आतमध्ये गेला, कोणासाठी? आपल्यासाठीच गेला ना. अहो बाबा, त्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकलाय आणि माझा जीव वाचवलाय. त्यामुळे आता जोपर्यंत तो शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मला काही चैन मिळणार नाही. बाबा, अहो मला त्याला बघायचंय, मला त्याला भेटायचंय, त्याच्याशी बोलायचंय, एकदा तरी त्याला बघायचंय. बाबांना कलाचं हे दुःख सहन होत नसतं, कारण कला कंटिन्यू रडत असते. बाबा कलाला सांगत असतात की अगं बाळा नको रडूस. तेव्हा कला म्हणते की बाबा नाही, आता जोपर्यंत मी चांदेकरला माझ्या डोळ्यांनी बघत नाही, त्याच्याशी बोलत नाही ना, तोपर्यंत मी शांत होणार नाही. तो बरा झाल्यानंतर, परिस्थिती निवळल्यानंतर त्याच्याशी बोलणं म्हणजे माझ्यासाठी अवघड होऊन बसेल. तेव्हा मी कसं त्याच्याशी बोलू? मी त्याच्याशी तेव्हा बोलणं योग्य राहील का? तेव्हा तो काय विचार करेल की मी हिला एवढं वाचवलं तरी सुद्धा ही मात्र मला भेटायलाही आली नाही, माझ्याशी बोललीही नाही. आई अगं ते कसं दिसेल? या सगळ्यातून मी माझ्या स्वतःला माफ करू शकणार नाही. आई आता काय करावं मला हेच कळत नाहीये ग. मला काहीही करून चांदेकरला भेटायचंय, पण कसं हे मला कळत नाही. संगीता कलाला समजावत असते, कलाला ती धीर देत असते, कलाला शांत व्हायला ती सांगत असते. कला रडत असते, परंतु नैना मात्र रागानेच कलाकडे बघत असते आणि तिचं म्हणणं असं असतं की हिचा रोजचा ड्रामा असतो, हिला ड्रामा करायचं सोडून काही येत नाही.
तर इकडे आबा हे हॉलमध्ये एकटेच बसलेले असतात, माळा जपत असतात आणि त्यांना सारखी अद्वैतची काळजी लागून राहिलेली असते, कलाची काळजी लागून राहिलेली असते. आबा देवी आईला म्हणत असतात की आई अंबाबाई, आमचं रक्षण कर, माझ्या नातवाचं रक्षण कर, हे जे काही होतंय त्यातून माझ्या नातवाला वाचव आणि माझ्या नातवाच्या पाठीशी उभी राहा. त्याचवेळी रजनी तिथे येते आणि आबांना ती काळजीनेच म्हणते की अहो आबा, अजून किती वेळ तुम्ही इथेच राहणार आहात, जरा थोडा वेळ जाऊन तुमच्या रूममध्ये पडा ना, अहो तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा आबा म्हणतात की नाही रजनी, जोपर्यंत माझा अद्वैत ठीक आहे असं जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत काय मला बरं वाटणार नाही. त्याचवेळी सोहम हा खूप थकून तिथे आलेला असतो. सोहमचा चेहरा फार पडलेला असतो, त्यामुळे आता आबा आणि रजनी खूपच जास्त टेन्शनमध्ये येतात. आबा विचारतात की सोहम, अरे काय झालंय, काही गंभीर आहे का? रजनी देखील विचारते की सोहम, अरे काय झालंय, सांग ना पटकन. मग सोहम म्हणतो की हो हो, तुम्ही दोघंही आधी शांत व्हा आणि दादा आता बिलकुल ठीक आहे, त्याला शुद्धही आली आहे. खरं तर हेच सांगण्यासाठी मी घरी आलोय आणि डॉक्टरांनी आता हेही सांगितलंय की काळजी करण्यासारखं काही कारण नाही. अद्वैत दादावरचं मोठं संकट आता टळलंय आणि धोकाही टळलाय. सोहमने दिलेली ही गोड बातमी ऐकून रजनी आणि आबांना खूप आनंद होतो आणि मग आबा रजनीला सांगतात की रजनी, पहिल्यांदा देवी आई समोर काहीतरी गोड ठेव. खरं तर हे सगळं तिच्यामुळेच घडलंय. रजनी रडायला लागते आणि ती सोहमला म्हणत असते की सोहम, अरे आमचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता, आम्हाला काहीच कळायला मार्ग नव्हता, अद्वैतची तब्येत कशी आहे हेच आम्हाला समजत नव्हतं आणि आबा तर केव्हापासून हॉलमध्येच बसलेले आहेत. आबा म्हणतात की सोहम तू पहिल्यांदा इथे बस बरं आणि डॉक्टर काय काय म्हटले ते सांग आम्हाला. रजनी रडतच सोहमला विचारते की सोहम, अरे प्लीज आम्हाला सांग ना, तिथे काय झालंय, कसं घडलंय, सगळं काही आम्हाला सांग. सोहम रजनीला म्हणतो की हो आई, मी तुम्हाला सगळं काही सांगतो, परंतु प्लीज प्लीज आधी तू रडणं थांबव बरं. मग सोहम आता घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो की जेव्हा आम्ही तिकडे गेलो, अद्वैत दादा आणि मी तिकडे गेलो, तेव्हा दुकानाला ऑलरेडी आग लागली होती. त्यावेळी कलावहिनी ही आतमध्ये दुकानात अडकलेली होती. भीषण आगीमध्ये जेव्हा कलावहिनी अडकली आहे हे अद्वैत दादाला कळताच अद्वैत दादाने दुकानात उडी मारली आणि कलावहिनीला वाचवून त्याने बाहेर आणलं. कलावहिनीची शुद्ध ही पूर्णपणे हरपलेली होती आणि मग नंतर कलावहिनीच्या लक्षात आलं की देवी आईचा फोटो हा आतमध्येच राहिलाय. मग अद्वैत दादाने कसलाही विचार न करता देवी आईचा फोटो आणण्यासाठी पुन्हा एकदा दुकानामध्ये उडी मारली. खूप वेळ झाला तरी सुद्धा अद्वैत दादा दुकानातून बाहेर येत नव्हता, त्यामुळे स्वतः कलावहिनी दुकानामध्ये गेली. अद्वैत दादाला दुकानातच त्रास व्हायला लागला, त्याला तेव्हाच अस्थमाचा अटॅक आला आणि मग कलावहिनीने दादाला धरून बाहेर आणलं. दादाला खूप त्रास होत होता, आम्हाला लवकरात लवकर दादाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं, परंतु सगळे काही प्रॉब्लेम्स एकाच वेळी येत होते. मग शेवटी कलावहिनीने रिक्षातून दादाला हॉस्पिटलला नेलं. सोहमने हा घडलेला प्रकार सगळा काही बाबांना आणि रजनीला सांगितलेला असतो. रजनी देवापुढे हातच जोडते. आबा खुश होऊन म्हणत असतात की मी तुम्हाला म्हणत होतो ना, या दोघांची ही लगीन गाठ अंबाबाईनेच बांधली आहे. आता नवरा हा नेहमी आपल्या बायकोचं संरक्षण करतच असतो, परंतु बायको सुद्धा वेळोवेळी नवऱ्याचं संरक्षण करत असते. आता आपल्या कलाने तिच्या ताकदीने अद्वैतला संकटातून बाहेर काढलं आणि वाचवलं. रजनी सुद्धा म्हणू लागते की खरंच कलाने जे प्रसंगावधान दाखवले ते खरंच वाखण्याजोगतंय. आबा मी आलेच आणि देवापुढे दिवाही लावते आणि साखरही ठेवते असं म्हणून आता रजनी तिथून निघून जाते. अद्वैत हा सुखरूप असल्यामुळे कुठेतरी आबांनी आता सुटकेचा श्वास घेतलेला असतो. आबा हे देवी आईला म्हणत असतात की देवी आई, आज माझ्या सुनेच्या रूपाने तू माझ्या नातवाचं रक्षण केलंयस. तुझं त्या दोघांच्याही प्रकृतीकडे लक्ष असू दे, त्या दोघांचीही प्रकृती अगदी छान सुधारू देत. आबा देवी आईकडे अशी प्रार्थना करत असतात आणि अद्वैत हा शुद्धीवर आलेला असतो. सोबतच कलाने अद्वैतला वाचवलेलं असतं, त्यामुळे आबांना मात्र कला अद्वैतचं वेगळंच कौतुक असतं. तर इकडे अद्वैत हा शुद्धीवर आलेला असतो म्हणून सरोज आता अद्वैतला भेटण्यासाठी गेलेली असते. अद्वैतला ती बघते, अद्वैतच्या डोक्यावरनं हात ठेवते. अद्वैतला जाग येते. मग सरोज अद्वैतला विचारते की काय रे बाळा, बरा आहेस ना? अद्वैत म्हणतो की हो आई, बरा आहे मी. तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत, आता कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करायचा नाही, धावपळ करायची नाही, आता फक्त आणि फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची. अद्वैत म्हणतो की हो आई, काळजी घेईल मी. मग सरोज अद्वैतला म्हणते की मला माहिती आहे तू असंच म्हणशील, काळजी घेईल म्हणशील आणि पुन्हा एकदा सोडून देशील. अद्वैत, अरे तुला जर काही झालं ना तर माझी काय अवस्था होते याचा एकदा तरी विचार केलायस का तू?
अद्वैत, मी तुला असं कधीच नाही बघू शकत रे, तुझी ही अवस्था मी अशी नाही बघू शकत. अद्वैत सरोजला म्हणत असतो की आई, मी आता बरा आहे ना, तुला मी बरा दिसतोय ना, मी आलो ना शुद्धीवर, त्यामुळे आता तू काळजी करू नकोस आणि मेन म्हणजे अजिबात डिस्टर्ब होऊ नकोस. तेव्हा सरोज म्हणते की ठीक आहे, आता तू म्हणतोय ना तर मी डिस्टर्ब नाही होणार. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, पण खरे कुठे? आता खरेचं नाव ऐकल्यावर सरोजची लगेच तटकते. अद्वैत पुन्हा सरोजला विचारतो की आई, खरे कुठे आहे? खरे बरी तर आहे ना? परंतु सरोज आता अद्वैतशी खोटं बोलते आणि अद्वैतला ती सांगते की ती नाहीये इथे अद्वैत, ती घरी निघून गेलीये. सरोजने खोटंच सांगितलेलं असतं. बिचारी कला ही बाहेर बसून रडत असते फक्त आणि फक्त यासाठी की तिला अद्वैतला भेटायचं असतं. एवढ्या एका कारणासाठी ती हट्टाला पेटलेली असते आणि सरोज मात्र अद्वैतला पूर्णपणे खोटं सांगते की अरे ती घरी निघून गेली म्हणून. अद्वैत म्हणतो की असं कसं काय शक्य आहे, ती घरी कशी काय जाऊ शकते? मग सरोज अद्वैतला विचारते की का ती घरी जाऊ शकत नाही? तुला अपेक्षा होती का तिने तुझ्या जवळ थांबावं म्हणून? हे बघ अद्वैत, मी तुला समजावून सांगते की तू त्या मुलीकडनं कुठल्याही अपेक्षा ठेवू नकोस, नाहीतर तुझा अपेक्षा भंगच होईल. मी तुला सांगतेय ना, त्या मुलीचा तू विचारच करू नको, नाहीतर या सगळ्या गोष्टीचा तुलाच जास्त त्रास होईल. आणि आता प्लीज तू दुसरा कुठलाही विचार करू नको, फक्त आणि फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. तू आता फक्त आराम कर, तुझी स्वतःची काळजी घे आणि बाकीच्यांचा विचार आता डोक्यातून काढून टाक आणि कोणाचाच विचार करत बसू नकोस. एवढं बोलून सरोजने अद्वैतच्या मनात विष पेरलेलं असतं आणि मग त्यानंतर सरोज तिथून निघून जाते. परंतु अद्वैतला खूप वाईट वाटलेलं असतं. अद्वैत विचार करत असतो की खरे अशी कशी काय वागू शकते, म्हणजे एवढं सगळं झालं, एवढं सगळं होऊन सुद्धा ती अशी घरी कशी काय निघून गेली, ती मला भेटली का नाही? तिलाही माहिती आहे की रात्री काय परिस्थिती झाली, सगळं काही तिला ठाऊक असताना सुद्धा ती एकदाही मला भेटायलाही आली नाही. नाही नाही नाही, असं अजिबात होऊ शकत नाही. खरं तर अद्वैतला सुद्धा माहीत असतं की कला असं वागूच शकत नाही. आतापर्यंत त्याने जे कलाला ओळखलेलं असतं त्यामधून तर त्याला माहीत असतं की कला किती कृतज्ञ आहे ते आणि इतरांसाठी कृतज्ञ नाही. आणि रात्री तसाही जो प्रकार झालाय त्यामध्ये कला मला नक्की भेटायला येईल आणि ती असं कधीच होणार नाही की मला भेटणार नाही. सरोजने जरी अद्वैतला सांगितलेलं असतं की तुझी खरे इथं आली नाहीये आणि ती घरी निघून गेलीये, तरी अद्वैतचं मन काय आता मानत नसतं, कारण कला कशी आहे हे त्याने चांगलंच ओळखलेलं असतं. इकडे सरोज आता बाहेर आलेली असते. सरोज बाहेर आल्यावर कला लगेच उभी राहते. नक्की काय बातमी घेऊन आल्यात सरोज मॅडम असं तिला वाटत असतं. परंतु सरोज मात्र कलाला पूर्णपणे इग्नोर करते आणि राहुलला ती म्हणत असते की बरं राहुल, मी एक काम करते, मी जरा डॉक्टरांकडे जाऊन येते. अद्वैतचे काही मेडिसिन्स पण आणायचे आणि सोबतच डॉक्टरांना मला पथ्य पाणी पण विचारायचे. आणि हे बघ, त्याला जर काही लागलं तर तू त्याच्याजवळच बस, म्हणजे तुला लगेच त्याला काहीतरी देता येईल. राहुल म्हणतो की ठीक आहे मामी, काही प्रॉब्लेम नाही, तू निश्चिंत राहा, मी दादाजवळच जाऊन बसतो. सरोज तिथून जेव्हा जायला लागते तेव्हा नैना म्हणते की सरोज मामी काळजी करू नका, मी सुद्धा आहे. मग सरोज आता नैनाला म्हणते की तू आणि तुझी बहीण दोघीही तुम्ही माझ्या अगदी डोळ्यासमोर उभ्या राहण्याच्या सुद्धा लायकीच्या नाहीयेत. पण हो, तुला जर या घरामध्ये राहायचं असेल ना तर मात्र तुला एक माझं काम करावं लागेल. तू फक्त एक काम करायचं, या मुलीला अद्वैतला भेटूही द्यायचं नाहीस. सरोजने नैनाला समजावून सांगितलेलं असतं. नैना शेवटी आपल्या बहिणीच्या विरोधात सुद्धा जायला तयार असते, कारण तिला चांदेकरांच्या घरात फक्त राहायचं असतं. त्यामुळे सरोजच्या हो मध्ये ती हो म्हटलेली असते. आता सरोज जेव्हा तिथून जात असते तेव्हा कला ही संगीताला म्हणत असते की आई, जोपर्यंत मी चांदेकरला भेटत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही. आता सरोजने हे ऐकलेलं असतं. मग सरोज कलाला म्हणते की नाही पडणार ना तुझ्या जीवाला चैन, मग नाही पडू देत, कशाला इतकी नाटकं करतेस ग? हे बघ मुली, मी तुला शेवटचं सांगते की मी तुला अद्वैतला भेटू देणार नाही. आणि हे बघ, शेवटचं सांगते हा, ही रडारड माझ्या समोर नाही करायची अजिबात. संगीता म्हणते की सरोज मॅडम, अहो मी काय म्हणते, परंतु सरोज मात्र संगीताचं काहीही न ऐकता पुढे निघून जाते. आता मात्र कलाला काय करावं तेच समजत नसतं. कला नुसतीच रडत असते, कारण तिला अद्वैतला भेटायचं असतं. जोपर्यंत ती अद्वैतला भेटणार नसते तोपर्यंत तिच्या जीवाला काही चैन पडणार नसते. आता ही गोष्ट संगीताच्या लक्षात आलेली असते. मग संगीताच कलाला म्हणते की कला, जाऊ दे, तू त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, तुला अद्वैतरावांना भेटायचंय ना, जा तू अद्वैतरावांना भेट. तर मग आता कला संगीताचं ऐकते आणि अद्वैतला भेटण्यासाठी जात असते. त्याच वेळी नैना ही मध्ये येते आणि नैना कलाचा रस्ता अडवते. कलाला ती म्हणते की सॉरी कला, तुला आतमध्ये जाण्याची परमिशन नाहीये.
आता नैनाचं हे वागणं बघून कलाही चकित होते की आपली बहीण असून सुद्धा आपल्याला सपोर्ट करत नाहीये. मग संगीता देखील नैनावर ओरडू लागते की नैने, अगं काय करतेयस तू हे? तुला सगळी परिस्थिती माहीत आहे तरी सुद्धा तू अशी वागतेस? हे बघ, सरोज मॅडम डॉक्टरांना भेटायला गेल्यात, त्याच्यामुळे त्यांना यायला थोडासा उशीर होणार आहे. त्यामुळे कलाला पटकन जाऊ दे आणि अद्वैतरावांना भेटून येऊ देत. कला आणि अद्वैतरावांची भेट होणं खूप गरजेचं आहे. नैने, बाजूला होती का तू आता? तेव्हा नैना मात्र जागची हलायला तयार नसते आणि मग कलाला ती म्हणत असते की कला, हॉस्पिटल असो, हॉटेल असो, रेस्टॉरंट असो किंवा चांदेकरांचं घर असो, हे सतत असं मिडल क्लास वागून असं रडरड करणं हे पहिल्यांदा बंद कर. आणि हो, तुला जर खरंच असं वाटत असेल ना की सरोज मामी आता इथं नाहीये म्हटल्यावर अद्वैतला भेटण्यासाठी मी तुला आतमध्ये सोडेल, तर तुझा गैरसमज होतोय. असं काहीच होणार नाही. तुला सांगू का कला, सरोज मॅडमला तुझं स्टँडर्ड अतिशय योग्य पद्धतीने कळलेलं आहे, म्हणून सरोज मॅडम फक्त आणि फक्त तुझ्याशी असं वागतात. संगीता नैनाला ओरडत असते आणि नैनाला ती म्हणते की नैने, अगं काय बोलतीयस तू? ही काय बोलायची पद्धत झाली का तुझी? नैना संगीताला म्हणते की मम्मा, मला माहितीये ना तू प्रत्येक वेळी तिचीच बाजू घेणार. अगं मग तिचीच बाजू घ्यायची आहे तर तू माझ्याशी तरी कशाला बोलतेस ग? शेवटी काहीही झालं तरी सुद्धा तुला ही कलाच महत्वाची वाटते नाही? संगीता नैनावर ओरडत असते. तिला म्हणत असते की अगं खरं तर काय चूक आणि काय बरोबर हे तरी तुला कळलंय का अजून? नैना ही संगीताला म्हणते की हो, मला कळतं काय चूक आणि काय बरोबर, यामधला फरक माझ्या इतका कोणाला चांगला कळत नाही, म्हणूनच मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या घरी येत नाहीये. माझे स्टँडर्ड हे अतिशय योग्य पद्धतीने कळतात. पण ही कला बघा ना किती शहाणी आहे. मी म्हणते की सरोज मॅडमनी एवढ्या 1000 वेळा सांगून सुद्धा ही कला त्या फडतूस दुकानात कशासाठी गेली होती? 1 नंबरची मिडल क्लास आहे ही कला, आयुष्यात कधी सुधारणार नाही. संगीताला आता खूप राग येतो आणि ती नैनावर ओरडते की नैनी, अगं काय बोलतीयस तू? तेव्हा नैना म्हणते की नैनी काय नैनी, बरोबरच बोलतीये मी. अगं मी म्हणते की ही जर दुकानात गेलीच नसती तर ही परिस्थिती ओढावलीच नसती ना आज. मग कला नैनाला म्हणते की हे बघ ताई, जर तुला परिस्थितीचा अंदाज नसेल तर प्लीज तोंडाला येईल ते बोलणं आधी बंद कर. आणि तसंही मी काय मुद्दाम दुकानात नव्हते गेले, मला फोन आला होता म्हणून मी गेले होते. आणि अगं ताई, तू जितक्या सहजपणे आपल्या दुकानाला फडतूस म्हणतेय ना, तसं मी नाही वागू शकत अगं. कारण माझं ज्याप्रमाणे आपल्या दुकानावर, गुंड्यावर, आईबाबांवर प्रेम आहे ना, त्याचप्रमाणे माझं तुझ्यावर देखील प्रेम आहे ताई. आता जेव्हा नैना आणि कला यांचं बोलणं सुरू असतं त्यावेळी अद्वैतला मात्र कलाचा आवाज ऐकू येत असतो. आणि मग अद्वैत राहुलला विचारतो की राहुल, हा आवाज खरेचा आहे का? राहुल आता काहीही बोलत नाही. मग इकडे कला ही नैनाला म्हणत असते की नैनाताई, मेन म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये आल्यावर लोअर क्लास, मिडल क्लास किंवा श्रीमंत आहोत किंवा गरीब आहोत हे काही महत्वाचं नसतं का? हॉस्पिटलमध्ये आल्यावर उरतो तो फक्त जीवन मरणाचा प्रश्न. अगं या वरवरच्या सगळ्या गोष्टी तेव्हा गळून पडत असतात आणि उरतो फक्त तो संघर्ष, आणि तोही स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा. अद्वैतला इकडे कलाचा आवाज ऐकू येत असतो तेव्हा राहुल मनामध्ये असतो की ही नैना सुद्धा किती मूर्ख आहे, कशाला एवढी जोरजोरात त्या कलासोबत भांडते, सगळा आवाज इथे ऐकायला येतोय. मग राहुल आता लगेचच नैनाला मेसेज करतो. तर नैनाला तो मेसेज टाईप करतो की अगं हळू बोल, नाहीतर सरोज मामीला कळलं ना तर गोंधळ होईल. तर कला ही अगदी रडत रडत नैनाला म्हणत असते की नैनाताई, अगं प्लीज बाजूला हो ना, मला चांदेकरला भेटायचंय, प्लीज मला चांदेकरला भेटू देत ना गं. त्या म्हणते की कला, अगं या सगळ्यामध्ये तर तू चॅम्पियन आहेस. पहिल्यांदा आधी रडण्या धडण्याचं नाटक करायचं आणि मग जे हवंय ते करायचं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कला, अद्वैतच्या आयुष्यात जे झालंय ना ते सॉरी म्हणण्या इतकं ते पुसलं जाणार नाही. आणि मला एक गोष्ट सांग ना, मुळात तुझ्यामध्ये आणि अद्वैतमध्ये असं काय नातं आहे त्यामुळे तू जाऊन अद्वैतला सॉरी म्हणावं किंवा तू त्याची एवढी काळजी करावं आणि त्याला भेटायला जावं? त्यामुळे आता झालाय तेवढा तमाशा बस झाला आणि तू आता घरी जा बरं, निघ घरी. मग कला ही नैनाला म्हणते की हे बघ नैनाताई, चांदेकरमध्ये आणि माझ्यामध्ये काय नातं आहे ना, याबद्दल तू जर बोलली नाही तर ते बरं होईल. आमच्यामधलं नातं आम्हाला चांगलंच ठाऊक आहे, तुझं मत याबद्दल कोणी विचारलं नाहीये. आमच्या नात्याचा प्रश्न आहे, आमच्या दोघांचा प्रश्न आहे, काय करायचं ते आम्ही दोघं बघून घेऊ. आणि उरला प्रश्न तो मी घातलेला तमाशाचा, तर अजूनही तुला सांगते की मी कुठलाही तमाशा घातलेला नाहीये. जे काही घडलं त्यामध्ये मी आणि चांदेकर आम्ही सोबत होतो. आणि हो, मला हेही माहिती आहे की मी चांदेकरला सॉरी बोलून मी काही कुठला पराक्रम वगैरे करणार नाहीये.
पण मी जर आता चांदेकरला भेटले नाही ना तर मात्र माझं मन मला खूप खात राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताई प्लीज माझ्यावर हे आरोप करणं आधी बंद कर. आपण एका हॉस्पिटलमध्ये आहोत ना हे तू विसरतीयस का आता? आपण एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहोत आणि तू जर माझ्यावर असे आरोप केले, माझ्याशी जर असं बोलायला लागलीस तर मात्र तुझ्या त्या हाय स्टँडर्डला शोभणार नाही अगं. मग कलाने सुद्धा आता नयनाला बरोबर उत्तर दिलेलं असतं आणि तेही तिच्याच भाषेमध्ये. नयनाला लगेच मिरच्या झोंबतात आणि ती कलावर ओरडू लागते. मग संगीता नयनाला म्हणते की नयने आता काही ओरडू नकोस तू, कला जे बोलते ते बरोबर बोलतीयस. तेव्हा नयना म्हणते की ओरडू नको काय ओरडू नको. हो मी तर विसरूनच गेले होते ना, तू माझी आई नाहीच आहे, तू तर हिचीच आई आहे. जे काही आहे ते तुला हिचंच पटतं, माझं तुला कुठे काय पटतं. त्यामुळे मलाच म्हणणार तू ओरडू नको, पण तुझ्या मुलीला मात्र कधी काही समजून नाही सांगणार तू. खरं तर मी कलाची मोठी बहीण आहे. तेव्हा संगीता म्हणते की हो तू तिची मोठी बहीण आहेस पण फक्त नावाला. अगं जेव्हा मोठी बहीणच मोठ्या बहिणीसारखी वागत नाहीये ना तेव्हा लहानांना असं ओरडावं लागतं आणि लहानांना त्यांना गप्प करावं लागतं आणि शिकवावं लागतं. अगं नयने उलट तू तिची मोठी बहीण आहेस आणि मोठ्या बहिणीच्या नात्याने तू कलाला सांगितलं पाहिजे की सरोज मॅडम आता बाहेर गेल्यात, जा कले तू पटकन अद्वैतला भेटून ये म्हणून. पण तू इथे काय करतीयस? कलाचा रस्ता अडवतीयस? अगं तू खरंच मोठ्या बहिणीसारखी वागतीयस का? मोठी बहीण असल्यासारखे कुठले कर्तव्य तू पार पाडतेस ज्यामुळे तुला कलाचं बोलणंही सहन होत नाही? अगं ती मुलगी तुझ्यापेक्षा लहान आहे तरी सुद्धा तुझ्यापेक्षा खूप समजूतदार आहे आणि तू नेहमी असं विचित्र वेड्यासारखं वागतेस. तू कधी तुझ्या बहिणीची बाजू लावून धरलीस ग? आता मात्र इकडे अद्वैतने कलाचा आवाज बरोबर ओळखलेला असतो आणि मग अद्वैत आता राहुलला म्हणतो की राहुल बाहेर खरे आली आहे, तू खरेला इकडे पाठव. राहुल म्हणतो की दादा अरे कला वहिनी तर नाही आली आहे इथे, अरे तुला काहीतरी भास होतोय. आता खरं तर राहुललाही आवाज ऐकायला येत असतात परंतु राहुललाही कला आणि अद्वैतची भेट होऊ द्यायची नसते. त्यामुळे राहुल अद्वैतला म्हणत असतो की अरे दादा कला वहिनी नाही आली आहे, तुला भास होत आहे. परंतु अद्वैतने कलाचा आवाज व्यवस्थित ओळखलेला असतो आणि मग अद्वैत म्हणतो की नाही राहुल कला बाहेर आहे, तिला पटकन बोलव आतमध्ये. तर इकडे संगीता नयनाला म्हणते की काय ग नयने तू मोठी बहीण आहे ना कलाची, मग मोठी बहीण आहे तर मग मोठ्या बहिणीचं कर्तव्य निभाव. तुला जर समजते की तू कलाची मोठी बहीण आहे तर तसं वागही आणि मग सोड कलाला आतमध्ये अद्वैतरावांना भेटायला. घे मग तुझ्या लहान बहिणीची जबाबदारी. तेव्हा नयना म्हणते की हिची जबाबदारी घेण्यापेक्षा ना मला सरोज मामींनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ना ती मी निभावेल. मी कलाला अद्वैतला भेटण्यासाठी आतमध्ये जाऊ देणार नाही. कला तू आता एक काम कर, तू इथेच रडत बस. कला नयनाकडे विनवणी करत असते. नयनाला ती म्हणत असते की नयनाताई अगं प्लीज मी तुला सॉरी म्हणते प्लीज, परंतु मला जाऊ देत ना, मला अद्वैतला भेटायचंय अगं. नयना कलाला म्हणते की कला अगं काय एवढं सारखं तुला तेच सांगावं लागतंय. अगं तुला अद्वैतला भेटण्याची परमिशन नाहीये आणि मेन म्हणजे अद्वैतलाही तुला भेटण्यात काही इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे कशाला जातीयस ग तू? कला विचारते की काय असं त्याने सांगितलं तुला? तेव्हा नयना म्हणते की हो. आता अद्वैतने राहुलला सांगितलेलं असतं की राहुल जा आणि कलाला इकडे बोलावून आण. राहुलला आता शेवटी अद्वैतचं ऐकावंच लागतं. तेव्हा राहुल आता बाहेर येत असतो. अद्वैत मोठमोठ्याने खरे खरे असा कलाला आवाज देत असतो. आता जेव्हा अद्वैत खरे खरे असं म्हणतो तेव्हा कलाने अद्वैतचा आवाज ऐकलेला असतो आणि मग कलाला समजतं की याचा अर्थ अद्वैतला सुद्धा मला भेटायचंय आणि मग कला लगेचच आता आतमध्ये जाते. त्यावेळी राहुल हा बाहेर येतो. राहुल बाहेर आल्या खूप चिडलेला असतो. नयनाचा तो हात धरतो आणि नयनाला बाजूला नेतो. राहुल नयनाला म्हणतो की काय चाललंय नयना तुझं, एकदा फोनकडे तुझ्या लक्ष दे आणि किती जोरजोरात भांडत होतीस ग बाहेर. अद्वैतला सगळं काही आतमध्ये ऐकू आलं. तुला खऱ्या अर्थाने ना काही मॅनर्स नाहीये, कुठे काय बोलावं आणि कुठे काय वागावं तुला काही कळत नाही. आता नयनाने राहुलचाच ओरडा खाल्लेला असतो. तर इकडे कला आता अद्वैतला भेटण्यासाठी वॉर्डमध्ये आलेली असते आणि जेव्हा ती अद्वैतला बघते तेव्हा तिच्या डोळ्यातनं फक्त पाणी येत असतं आणि हात जोडून ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत थँक्यू सो मच. आज तू माझ्यासाठी जे काही केलंयस ना ते मी माझ्या पूर्ण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. थँक्यू सो मच अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय म्हणालीस तू? तेव्हा कला म्हणते की अद्वैत मी तुला थँक्यू म्हटले. खरंच अद्वैत तू जे माझ्यासाठी केलंय ना ते मी कधीही विसरणार नाही. काय गरज होती रे अद्वैत तुला हे सगळं करण्याची? अद्वैत तुला माहिती आहे ना तुला अस्थमाचा त्रास आहे, तरी सुद्धा मला सांग की तू असं का वागलास? का स्वतःचा विचार न करता त्या आगीमध्ये स्वतःला झोकून दिलं? अरे थोडी तरी काळजी घ्यायची नाही या सगळ्या गोष्टींची. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की प्रश्न नको विचारू जास्त. कला म्हणते की का नको विचारू?
तू हॉस्पिटलमध्ये आहेस म्हणून मी तुला प्रश्न नाही विचारायचे का? तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, मी ग्रेट अद्वैत चांदेकर आहे ना, म्हणून मला प्रश्न नाही विचारायचे. कला आता हसते आणि मग खाली बसते. अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, तुला माहिती आहे का याला काय म्हणतात? अद्वैत म्हणतो की काय? कला म्हणते की गिरे तो भी टांगे ऊपर असं म्हणतात याला. अरे तू आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि तेही या अवस्थेमध्ये. तुझ्या अंगात काही ताकदही नाहीये आणि काय सांगतोस मला ह्या अवस्थेमध्ये की तू ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस म्हणून? काय करू रे तुझं चांदेकर, असं म्हणत कला हसत असते. तर अद्वैतही हसत असतो. मग कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, तुला एक गोष्ट सांगू? अरे तू जेव्हा हसतो आणि बोलतोय ना, तेव्हा तुझ्या मास्कवर आहे ना वाफ येते, त्यामुळे तू खूप फनी दिसतोय आणि एक नंबरचा जोकर वाटतोय हा, असं म्हणत कला हसत असते. मग अद्वैत कलाकडे बघतो आणि म्हणतो की ठीक आहे, जोक तू कर, पण मी हसणारच नाही आता. बाय द वे, खरे हा बेड माझ्या एकट्याचाच आहे बरं का? तेव्हा कला म्हणते की गप, काहीही बोलू नकोस आणि हा बेड काही तुझा नाहीये. काहीही बोलतोयस हा अद्वैत, नकोय मला हा बेड आणि तुलाही नकोय हा बेड. अरे हे हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलमध्ये पेशंटने शांत राहायचं असतं, झोपून राहायचं असतं, बडबड कसली करतोयस? अद्वैत तेव्हा कलाला म्हणतो की तू गप्प बस, तुला काय करायचंय माझं मी बघून घेईन, मला काय करायचंय ते. कला म्हणते की हो, मी तर विसरलेच होते रे, तसंही तुला राजा महाराजांसारखं गादीवर पडून ऑर्डर सोडायची सवयच आहे नाही का? आणि आता बस झालं ना, किती त्रास देणार आहेस रे लोकांना? इथे काही सगळेजण तुझी काळजी घेण्यासाठी बसलेले आहेत का? असं म्हणतच कला आता लाडाने अद्वैतच्या हातावर मारते. अद्वैत म्हणतो की खरे? तेव्हा कला म्हणते की माझे वागणे नाही बरे. जेव्हा असं म्हणते तेव्हा मग अद्वैतला त्या पानाच्या दुकानामध्ये जी काही गडबड झालेली असते ती आठवते. आणि तेव्हाच अद्वैतला जेव्हा पान खाऊन गिरकी आलेली असते, त्यावेळी अद्वैत म्हटलेला असतो की खरे तुझं वागणं नाही बरे. आणि कलाने तोच डायलॉग आता अद्वैतला दिलेला असतो, त्यामुळे अद्वैत हसत असतो. अद्वैत कलाला म्हणतो की चल आता बस झाले, चल तुझे नाटकं, आता चल मी तुला ऑर्डर सोडतो, माझे पाय चेपून दे. कला म्हणते की चांदेकर, जरा जास्त होतंय हा, उगाचच आता नाटकं करू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय नाटकं करू नकोस, असं का म्हणतेस? आत्ता मग अशी तर माझी काळजी करत होतीस. पेशंट आहे ना मी. चल, पेशंट आहे मी म्हटल्यावर माझी काळजी घ्यायला नको का? चल चेपून दे माझे पाय. कला अद्वैतला म्हणते की गप्प बस, तू बेजबाबदार वागला म्हणून तू पेशंट झालायस. तुझ्याबरोबर राहून राहून माझे पेशंट्स वाढलेत आणि पेशंट तर मी तसाही आत्ता झालोय. कला म्हणते की बापरे, अजूनही घाणेरडा जोक, शी बाबा. मग अद्वैत कलाला म्हणतो की गप्प बस, माझे सगळेही जोक तुला मनापासून आवडतात, उगाचच माझ्या तोंडावर नाटकं करतेस. कला म्हणते की गप्प बस, काही जोक वगैरे मला तुझे आवडत नाही. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांग की एरवी तू तुझ्या तब्येतीची काळजी घेतोस, प्रत्येक वेळी तुझं डाएट हेल्थ करत असतोस. मग अशा वेळी नेमकं काय होतं तुला? या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो का? अद्वैत हा कलाला म्हणत असतो की खरे, आपण ते सगळं नंतर डिस्कस करूयात ना, परंतु त्याआधी जर तू माझी सेवा केली, माझे पाय चेपून दिले तर पुण्य लाभेल तुला. कला म्हणते की हो का, जास्त नाटकं करू नकोस, मी काय नाही चेपणार तुझे पाय, जा. आता कला असं म्हटल्यावर अद्वैत लगेच उदास होण्याचे नाटकं करत असतो आणि कलाला असं दाखवत असतो की म्हणजे मी एवढं हॉस्पिटलच्या बेडवर आहे तरी सुद्धा तू माझे पाय चेपून देत नाही, असे काहीतरी विचित्र एक्सप्रेशन अद्वैतने तोंडावर आणलेले असतात. त्यामुळे कला म्हणते की बरं चल ठीक आहे, एवढं लगेच तोंड वेडवाकडं करायची काही गरज नाहीये, चेपून देते तुझे पाय, आगाऊ कुठला. तेव्हा अद्वैत म्हणतो की अति. मग कला आता अद्वैतचे पाय चेपत असते. कला जेव्हा अद्वैतचे पाय चेपत असते तेव्हा अद्वैतला मात्र स्वर्गसुख घेतल्याचा आनंद होत असतो. कारण खरेच्या हातून पाय चेपून घेणं म्हणजे मसाज पार्लरमध्ये सुद्धा कुठे असा मसाज होणार नाही आणि अद्वैतला मात्र कलाकडनं सेवा करून घेण्याचा वेगळाच आनंद असतो. त्यामुळे अद्वैत खूप खुश असतो. आणि कला जेव्हा अद्वैतचे पाय चेपत असते तेव्हा संगीता ही बाहेरून दोघांना बघत असते आणि अगदी नजर ओवाळून टाकावी असे ते दोघं जण असतात. संगीताला त्या दोघांकडेही बघून खूप छान वाटतं. मग कला जेव्हा अद्वैतचे पाय चेपत असते तेव्हा ती अद्वैतकडे बघून मनामध्ये म्हणत असते की नाही, जेवढा हा चांदेकर मला वाईट वाटतो तेवढा वाईटही नाहीये हा, याच्यातही माणुसकी आहेच की. जेव्हा कलाला आता अद्वैतचं खरं मन समजलेलं असतं आणि तिने ॲक्सेप्ट केलेलं असतं की नाही, अद्वैत माझ्या बाबतीत सुद्धा चांगलं वागू शकतो. आतापर्यंत तिला माहीत असतं की अद्वैत त्याच्या घरासाठी, बाहेरच्या लोकांसाठी काही करू शकतो, त्यांच्यासाठी त्याच्या मनात माणुसकी आहे, परंतु माझ्यासाठी कधीच नाही आहे. परंतु आज मात्र अद्वैतने कलाच्या बाबतीत सुद्धा सहानुभूती दाखवून कलाच्या बाबतीत सुद्धा माणुसकी दाखवलेली असते. त्यामुळे कलाला मात्र अद्वैतने वेगळेच इम्प्रेस केलेलं असतं. कला जेव्हा अद्वैतचे पाय चेपत असते
तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की व्हेरी गुड व्हेरी गुड. तेव्हा मात्र कला त्याच्याकडे बघून हसत असते. या हॉस्पिटलच्या बेडवर असून सुद्धा अद्वैतला त्याची मनमानीच करायची असते आणि कलाकडनं सेवा करून घेण्यासाठी तो काहीही करू शकतो हे कलाला समजतं आणि म्हणून कला हसत असते. आता कला हसते तेव्हा अद्वैतही हसत असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. कला जेव्हा अद्वैतची सेवा करत असते, त्याचे पाय जपून देत असते, तेव्हा डॉक्टर तिथे येतात. डॉक्टर येताच अद्वैत थोडा उठायला लागतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अहो उठू नका उठू नका. आणि हो, काल ज्याप्रमाणे तुम्ही विचार न करता वागलात ना, तसे जर परत वागलात तर प्रत्येक वेळी तुमच्या मिसेस काय तुमची मदत करायला येणार नाहीत. डॉक्टर जेव्हा असं बोलतात आणि कलाचं कौतुक अद्वैत समोर करतात तेव्हा ते सरोजला मात्र अजिबात सहन होत नाही. मग बाहेर आल्यानंतर सरोज कलाला म्हणते आणि कलाला ती म्हणते की माझ्या मुलाच्या डोक्याला आता शांतता हवी आहे. कला सरोजला सांगते की परतफेड म्हणून तरी मला आता तो शुद्धीवर येईपर्यंत, तो पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत इथंच थांबावं लागेल. मग सरोज कलाला म्हणते की अद्वैतला तुझी काहीच गरज नाहीये, तू पहिल्यांदा निघ इथून, असं म्हणतच कलाला तिने ढकलून दिलेलं असतं. तेव्हा काजल आता कलाला सावरते, परंतु ह्या सरोजचा आपल्याबद्दल एवढा कसा राग आहे हे मात्र कलाला कळतच नसतं. आणि जो सरोजने तिचा अपमान केलेला असतो त्यामुळे तर कला अतिशय थक्क झालेली असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.